गावबाया तो आपण व्यासपीठाकडे यावं. राम दादा तुळजापूर तालुका अध्यक्ष आज धाराशिव लातूर बीड या तीन जिल्ह्याच्या आणि स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महायुतीने ही जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला घेऊन काँग्रेस पक्षाने भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य श्री महेश भैया देशमुख यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. आज अत्यल्प थोड्या वेळाच्या निरोपावर तिन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक आज या ठिकाणी आलेले आहेत. आताच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपण अर्ज दाखल करून आलेलो आहोत आणि पत्रकार बांधवांना आम्ही निरोप दिल्याबरोबर ते पत्रकार परिषदेसाठी आलेले आहेत. सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो आणि आपले उमेदवार महेश भैया देशमुख यांचं धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या वतीने सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय तरुण असे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव पदावर काम करत असलेले आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र महेश भैया यांना ही उमेदवारी पक्षाने दिलेली आहे. त्यामुळे पक्षाचे मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने आमदार प्रवीणजी स्वामी या ठिकाणी आलेले आहेत. माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय विश्वासाप्पांना विनंती करतो की आपण आमदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेशचे सरचिटणीस आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय जीवनराजे गोरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजाभाऊ शेरखाने यांना विनंती करतो की आपण जीवनराजे गोरे साहेबांच्या ठिकाणी स्वागत करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पांडुरंगजी तात्या कुंभार आपण करावं अशी विनंती करतो. सन्माननीय जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील. लातूर महानगरपालिका लातूर जिल्ह्यातून आलेले काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक अभय दादा यांचं स्वागत सन्माननीय खलील सर यांनी करावं अशी विनंती करतो. अभय दादा साळुंखे यांचं धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या वतीने आपले स्वागत आहे. लातूरचे जिल्हाध्यक्ष बीडचे जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांचे स्वागत. विलास काका साळू सेवा दलाचे अध्यक्ष यांनी आपल्या जिल्ह्यात करावं अशी विनंती करतो. बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमचे मित्र लातूर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांचं स्वागत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव डॉक्टर स्मिताताई शापूरकर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. लातूर महापालिकेच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर लातूर जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सौ आशाताई भिसे याही या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत. तनुजाताई मेहता आपण करावं अशी विनंती करतो.
राष्ट्रवादी काँग्रेस धाराशिव नगरपालिकेचे गटनेते आमचे सहकारी सन्माननीय खलिफाबाई कुरेशी यांचं स्वागत या ठिकाणी अभयवीर युवा काँग्रेसचे सहकारी आपण करावा अशी विनंती करतो. नगर परिषद गटनेते तथा माजी नगराध्यक्ष खलिफाबाई कुरेशी. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव जवळगे साहेब आलेले त्यांचे स्वागत आमचे उमरगा काँग्रेसचे अध्यक्ष वीरेंद्र साहेब आपण करावयाची विनंती करतोय. लातूर शहर काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष लातूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती सचिनजी मंडपले या ठिकाणी आलेले त्याचे स्वागत या ठिकाणी आमचे सहकारी मुलींबाई शेख धाराशिवचे माजी नगरसेवक मुलीबाई शेख आपण लातूर स्थायी समितीचे सभापती सर्व मान्यवर यांनी आपण पत्रकार परिषदेच्या आणि आपण थोडक्यात प्राथमिक आमचे जिल्हा काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष आज महाविकास आघाडीच्या वतीनं या होमवर्कच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तरुण तडफदार हे कौटा जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य महेश माननीय देशमुख यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आज उमेदवारी जाहीर झाली आणि आज त्यांचा फॉर्म भरून या शुभकार्याला सुरुवात झाली. या महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमदार स्वामी साहेब, आमचे लातूरचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके, आदरणीय विश्वासप्पा प्रतापभैया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष जीवनाजी गोरे साहेब, नाव घेतलं सर्वांचे कारण की प्रेस आहे उपस्थित सर्व आमचे नावसाहेब सोनवणे बीडचे जिल्हाध्यक्ष. कुणाचं नाव राहिलं तर दिलगिरी व्यक्त करतो, वेळ कमी आहे कारण पत्रकार परिषद आहे आणि मोठ्या राहुलजी गांधी यांनी संबंध देशामध्ये युवकांच्या हाती कारभार देण्याच्या उद्देशाने देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही बदल घडवले, मग संघटन सुजन मार्फत ज्या पद्धतीने युवक काँग्रेस फादर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या निवडी झाल्या त्याच अनुषंगाने आणि नवख्या उमेदवाराला संधी देत महेशजी देशमुख यांना या विधान परिषदेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी मिळाली. निश्चितच ही बदलाची नांदी आहे. आदरणीय अमितभाई देशमुख साहेब, प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, आदरणीय बंटी पाटील साहेब, विश्वजित कदम साहेब, आपले लाडके खासदार ओमदादा राजे निंबाळकर, कैलासदादा या सर्वांच्या सहमतीनं महेश देशमुख यांचं नाव या ठिकाणी अंतिम करण्यात आलं. या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं, मगाशी पत्रकारांनी प्रश्न पडला होता की संख्याबळ, तर ओमदादांनी तुम्हाला उत्तर दिलं की संख्याबळाचा संबंध नाही, व्यक्ती आणि त्या वेळची जी परिस्थिती आहे त्यानुसार अनेकदा निकाल लागलेले आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा तशी परिस्थिती निर्माण झाली, संख्याबळ कमी असलेल्याचा सुद्धा उमेदवार निवडून आला आणि बीड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, मुळातच सगळे समविचारी लोक आहेत. राज्यामध्ये देशामध्ये सत्ताधारी पार्ट्यांवर जो अन्याय सुरू आहे, ज्या नुसत्या भूलथापा सुरू आहेत, प्रलोभन सुरू आहेत, आश्वासनं सुरू आहेत, की 2014 ते 2026 आपण सगळे उघड्या डोळ्यानं पाहतोय आणि आता लोक या गोष्टीला त्रस्त झालेले, कंटाळून गेलेले आणि नक्की या महागाईमुळे, या आर्थिक संकटामुळे आणि या शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा या राज्यातील सर्वसामान्य नागरिक असेल, हा पूर्ण बेजार झालेला आहे आणि नक्कीच या
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बदलाची नांदी सर्वांना पाहायला मिळेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि पुढील परिषदेची सुरुवात करण्यासाठी सांगतो. धन्यवाद. सुरू करू. चालू करू. खाली ठेवूया. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणाची जडणघडण ज्यांच्या संस्कारात झाली असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतीस सर्वप्रथम वंदन करतो. आणि आज या ठिकाणी महाराष्ट्राची जी विधान परिषदेची निवडणूक चालू आहे त्या उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज या ठिकाणी माझ्यासोबत जे उपस्थित माझे सर्व पत्रकार बांधव, महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे जे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं धन्यवाद मी यासाठी देतो, आज संपूर्ण देशामध्ये ज्याप्रमाणे अराजकतेचं वातावरण आहे अशा एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये मागच्या 12 वर्षापासून जो संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये सर्वजण एकजुटीनं या ठिकाणी एकनिष्ठेनं जनतेच्या प्रश्नासाठी, गोरगरिबांच्या प्रश्नासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढण्यासाठी एकत्र एकजुटीनं या ठिकाणी एका खूप शॉर्ट नोटीसवर इथं उपस्थित आहे. त्यामुळे परत एकदा सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आज या ठिकाणी विधान परिषदेचं जे काही आपलं संख्याबळाचा वगैरे जो विचार केला जातो, खऱ्या अर्थानं ते जो नीटचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, याच्याशी संबंधित जे काही आपले जे आता सुजाण जे मतदार आहेत या ठिकाणी त्यांचे सर्व विद्यार्थ्यांचे नातेवाईक असतील, शेतकऱ्यांचे नातेवाईक असतील, जे मतदार असतील ते खऱ्या अर्थानं विचार करून मतदार करतील. त्यावेळेस आता ही निवडणूक अतिशय वेगळ्या लेवलची निवडणूक आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पासून विद्यार्थी काँग्रेसपासून मी पक्षामध्ये काम करत आहे. मला अपेक्षा सुद्धा नव्हती की मला उमेदवारीसाठी माझा निवड केली जाईल. खरं तर आपल्या लातूर जिल्ह्याचे महाराष्ट्राचे आदरणीय लोकनेते आदरणीय देशमुख साहेब यांच्या सूचनेने आणि यांच्या नेतृत्वात निवडणूक पार पडत आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर. आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासास मी परिपूर्ण करण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करेल. आणि येणाऱ्या काळात जनतेचे जे काही प्रश्न असतील ते अतिशय त्यांच्याच लोकनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सोडवण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करेल. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण मगाशी म्हटले की नाराज गट मला मदत करतो. कोणता नाराज गट आहे आपल्याला वाटते आपलं काय त्या संदर्भात चर्चा झाली आहे का? आपण त्यांना संपर्क चालू आहे आमचा. येणाऱ्या 18 दिवसामध्ये त्याच्यामध्ये उत्तर मिळेल तुम्हाला. मतदारसंघाचा इतिहास बघितला तर संख्याबळाचा विचार होतो. एनसीपीचं या मतदारसंघात संख्याबळ जास्त असताना काँग्रेसला उमेदवारी मिळाली, याकडे आपण कसं बघतो? ही वरिष्ठ लेवलचा वाटाघाटीचा विषय आहे. त्याच्यामधून तो या वाटाघाटी वरिष्ठ लेवलवरती झाल्या त्याच्यामुळे हा विषय आपला इथला नाही. फॉर्म भरायला आता होते ना ते काही कार्यक्रमासाठी ते गेले. आता 2 मिनिटापूर्वी बोललो सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आहेत, सर्वजण आहेत. त्यांचे प्रतिनिधी आमदार आहेत. स्थानिक खासदार आणि आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत आणि मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. संख्याबळाचा आपण या ठिकाणी प्रश्न केला. राज्यस्तरावरून संख्याबळाचा विचार न करता या जागेची वाटाघाटी झाली, त्यामध्ये उमेदवारांचं नाव कळवलं आणि आमचा सगळ्यांनी मिळून ही संख्याबळ सध्या आमच्याकडे आहे आणि आपण त्यावेळेला कदाचित 18 दिवसामध्ये आपल्याला मिळाली की आज देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीचं अराजकता वाढलेली आहे, इतक्या संदर्भामध्ये 25 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य काढलेल्या 1 महिन्यावर त्या सरकारला
आज पेट्रोल डिझेल गॅस याच्यासाठीची भांडणं वारंवार वाहनला आपण बघत आहे. शेतकऱ्याचे विषय असलेल्या आहे इथून निवडून गेलेले जे प्रतिनिधी आहेत ते या सगळ्या नाराज लोकांचे प्रतिनिधित्व आहे. कदाचित त्याचा फायदा या विधान परिषदेमध्ये आम्हाला होऊ शकतो. आम्ही त्या दृष्टीने तुम्ही सुरेश जोश यांनी या जिल्ह्यात 3 जिल्ह्याचं नेतृत्व केले, कसं बघता त्यांच्या नेतृत्वाकडे आपण? त्यांच्या नेतृत्वाबद्दल तर मला काही जास्त सांगता येत नाही, पण जो विकास त्यांच्या पद्धतीने पाहिजे ते दादा सांगतील. उस्मानाबाद, लातूर आणि बीड या मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आजपर्यंतचा इतिहास बघितला तर कुठल्याही निवडणुकीमध्ये संख्याबळाच्या पद्धतीने निवडून कोण आलेलं नाही. संख्याबळाचा विचार केला जात नाही. उमेदवार कसा आहे आणि उमेदवार आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रश्न सोडू शकतो याची खात्री झाल्यानंतर ते मतदान केलं जाते. यापूर्वीचा तुम्ही निवडणुकीचा निकाल बघा. यापूर्वी धस आलते तेव्हा त्यांच्याकडे बहुमत होतं का? त्यापूर्वी देखील काँग्रेसच्या उमेदवाराला ज्या धक्का बसला होता. नाही, काँग्रेसचा उमेदवार नव्हता, आघाडीचा उमेदवार होता आमचा तो. त्यावेळेस जी निवडणूक झाली ती निवडणूक आहे, त्याच्या आधीची निवडणूक आहे. या सगळ्या निवडणुकामध्ये संख्याबळाचा विचार केला जात नाही तर उमेदवाराचा विचार केला जातो. मतदान देत असताना जो उमेदवार उभा आहे तो आपले प्रश्न सोडू शकतो का याचा विचार करून ह्या मतदारसंघामध्ये मतदान झालेलं. त्याच्यामुळे संख्याबळाचा तुम्ही प्रश्न केला म्हणून मी ते उत्तर द्यायला. उमेदवार प्रश्न आहे, तुम्ही जर निवडून आला मतदारांनी तुम्हाला संधी दिली तर तुम्ही कुठल्या मुद्द्याला प्राधान्य द्याल किंवा तुमच्यासमोर या मतदारसंघातले कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात? सर्वप्रथम मी तरुणांच्या आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील आणि स्थानिक लेवलवर असे भरपूर प्रश्न आहेत. मागच्या 12 वर्षापासून आपण बघतायत, त्याच्यामुळे या स्थानिक प्रश्नांच्या विषयावर लक्ष दिलं जाईल. एक जण बोलू. असं सांगितलं की संख्याबळ बघितलं जात नाही, पण प्रत्येक निवडणुकीत घोडेबाजार झालेला आहे. हे तर उघडच आहे. मग त्याप्रमाणे ह्या निवडणुकीत काय होणार आहे का? घोडेबाजार झालेला नाही, घोडेबाजार होत नाही. निवडणुकीमध्ये आपले प्रश्न कोण सोडत आहे ते बघून मतदान दिलं जात आहे. मतदार हा सुशिक्षित आहे आणि मतदार कसा आहे, मागच्या वेळेस अशोक जगदाळे यांना जे आहे मतदान जे आहे धाराशिव जिल्ह्यातून कमी प्रमाणात झालेलं स्पष्ट दिसून आलं. अशोक जगदाळे यांना उमेदवार जे होते आणि विशेष करून त्या नगर परिषदा असतील तिथं अस्वच्छता बघायला मिळते, त्यांच्यासाठी काय विचार? 100% या सगळ्या स्थानिक प्रश्नावर लक्ष दिलं जाईल. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं, त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, आरोग्य असेल, शैक्षणिक सुविधा असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे विषय असतील आणि जो आता हा पेपरफुटीचा जो प्रकार आहे हा तर राष्ट्रीय लेवलवरचा विषय आहे. याच्यावरती पण लक्ष देण्याचं काम केलं जाईल. तरुणांचा उद्रेक बघायला मिळतो. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी देखील स्थापन केली जाते, ट्रेंड केलं जातं. त्याकडे तुम्ही कसं बघतो? बऱ्याच सोशल मीडियावर सुरुवात झालेली आहे. युवकांचा उद्रेक कुठं ना कुठे घडणारच आहे. जो त्यांच्या आता आमदार साहेबांनी बोलल्याप्रमाणे जो अराजकता चालू आहे याचा विस्फोट एका ठिकाणी होणारच आहे. त्याची ही सुरुवात आहे. येणाऱ्या काळात खूप कमी वेळेमध्ये याचा प्रतिक्रिया तुम्हाला रस्त्यावरती दिसतील. आता एक 2 विषय आहेत. एक ही विचारधारावर चालणारा पक्ष आहे काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी समविचारी पक्ष आहे आणि दुसरी आहे तुम्ही बघताय गुंडांची टोळी असलेला पक्ष आहे. त्याच्यामुळे आमचा काय असं ती गटतट आहे, ते एका गटासोबत आमची लढाई आहे, कुठल्या पक्षासोबत नाही किंवा RSS सोबत नाही. भाजपाचा एक गट बाजूला आहे, त्यांच्यासोबत आमची लढाई आहे. आता तुम्ही बोलताना म्हणाले की लातूरकरांच्या नेतृत्वामध्ये ही लढाई चालू आहे, ही उमेदवारी मिळालेली आहे. मग इतर जिल्ह्यातलं काही नेतृत्व सोबत आहे का नाही? कोण आहे? स्थानिक जिल्हाध्यक्ष आहेत, सोबत आहेत स्थानिक सगळे. ते मराठवाड्याचे नेतृत्व 2 मिनिट मराठवाड्याचं नेतृत्व काँग्रेस पार्टीचं ते करतात. जागा काँग्रेस पार्टीला सुटलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वात बोलतो. महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून सर्व नेते या ठिकाणी सोबत आहेत आमचे.
कारण जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, नगरपालिकेचे सदस्य असतील, त्यांच्या त्याच्यावर स्वतःची वेगळी पाच हजार प्रश्न आहेत. त्यांच्या स्वतःची तुम्हाला माहिती आहेत का? माहिती मुद्दे आहेत प्रश्न, आणि कसं सोडवणार? मी 2 मिनिट त्याच्यावर तुमच्याकडे काही अजेंडा आहे प्रश्न काय माहिती का तुम्हाला? 100% अजेंडा आहे. एक विरोधक म्हणून आवाज उचलण्याचं काम मी प्रत्येक वेळेस केलं. 2 GB झाले, 2 GB मध्ये जलजीवनचा जो विषय असेल, पाणी पुरवठ्याचा स्थानिक लेवलचा विषय आहे. मला सांगा, तुम्ही एवढे दिवस पत्रकार आहेत, तुम्ही कधी सत्तेतल्या अधिकाऱ्याला, कुठल्या लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारलात का तुम्ही की जलजीवन सुविधा चालू आहे, कुठल्या गावामध्ये ती सुविधा चालू आहे? मागच्या 5, 7, 8, 10 वर्षापासून जलजीवनच्या अंतर्गत 10,000 कोटीचे कामं झालेले आहेत. त्याच्यापैकी 7,000 कोटीचे फक्त पाईपलाईनचे कामं झालेले आहेत, आणि ते पाईपलाईन सगळे गुजरातमधून आलेले आहेत. कुठल्या अधिकाऱ्याला तुम्ही विचारलात का, कुठल्या लोकप्रतिनिधीला विचारलात किंवा कुठल्या गावात पाणी आलं? हे स्थानिक लेवलच्या प्रश्नावरती चर्चा चालू आहे ना. आणि मी स्थानिक लेवलवर प्रॉपर लक्ष देतो शेतकऱ्याकडं, गोरगरिबांकडे. 2 मिनिट मला कंप्लीट 2 मिनिट थांबा. नगरपालिकेचे सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य यांचे वेगळे प्रश्न आहेत स्वतःचे. मी समन्यायी निधी वाटप असेल किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये समितीमध्ये सदस्यत्व असेल आणि अधिकाराचा मुद्दा असेल, हे जे प्रश्न आहेत, जसं आमदारांना एक वेगळा निधी असतो, खासदारांना वेगळा निधी असतो, तसे यांचे प्रश्न वेगळे आहेत. या प्रश्नासाठी तुम्ही काय करणार? DPCचा निधी असेल किंवा जिल्हा परिषदेचा DPCचा निधी असेल, त्याच्यामध्ये समन्यायी वाटप. या संदर्भात तुमची काय भूमिका असणार? हे बघा, मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहे, त्यामुळं समान निधी वाटपासाठी हा पण आम्ही प्रश्न बैठकीमध्ये उपस्थित केलेला आहे, आणि त्याच्यावरती चर्चा चालू आहे, आणि त्याच्यावरती आम्ही हे पण केले, मागणी पण केली आहे. त्याला नियमावली नाही, म्हणजे समन्यायी निधी वाटप करण्यासाठी नियमावली कुठंच नाही स्वराज्य संस्थेमध्ये सदस्यांना. तर त्यासाठी तुम्ही काय, तुमचं काय विजन आहे, त्यासाठी काय करणार तुम्ही? हा विषय. आम्ही जशा काही गरजा असतील मतदारसंघात त्याच्याप्रमाणे आमची मागणी चालू आहे त्या विषयात. परवा बीजेपी मध्ये झाले समान निधीचं वाटप, त्याच्यात तुम्ही काय ठरलं मग? प्रस्ताव दाखल केला, पुढे अजून ठरेल. मग त्यांचं आव्हान असं अनेक संपर्क त्यांचा आपल्या मतदार फुटू शकतात, यावर कसं तुम्ही नियंत्रण करता? आता सध्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे. सध्या जे ते जनतेची समजलं आहे. मतदानाचा विषय म्हणला तर आता सांगितले की मला 11 दिवसामध्ये कोणावर किती कोणाची नाराजी आहे ते तुम्हाला दिसते. नवीनकडे मी 2च सिलेक्ट आपल्याला होतोय, कारण तिथं पत्रकार चांगला लक्षात होता की स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार, खासदार या सगळ्यांना वेगवेगळं केलं आणि प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. सभा निधी वाटपावरून सगळ्या गोंधळ चालू आहे, त्याची शासकीय नियमावली नाही. त्यासाठी आम्ही विधानसभेमध्ये आग्रह की याची एक नियमावली तयार करा. आणि बँका स्वतः गेली अनेक वर्ष आणि जिल्ह्यामध्ये 5,000 मतांनी निवडून येणारा एक तरुण युवक आपल्या समाज उमेदवार म्हणून उभा आहे. त्याच्याकरता महाविकास आघाडीचे जितके घटक पक्ष आहेत ते सगळे घटक पक्ष अगदी प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने भविष्यासाठी काम करतील. लातूरचं नेतृत्व हे मराठवाड्याचं नेतृत्व आहे. आज सगळ्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळं एक चांगला ताकदवान उमेदवार म्हणून या येणाऱ्या काळामध्ये महेश देशमुख आपल्या समोर आलेला आपल्याला दिसतात. निवडणूक जे आहे ते राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वात लढवली जाते असं आपण म्हणतात. धीरज देशमुख यांचं नाव या निवडणुकीसाठी मागण्याचं होतं. नाव मागं पडल्यामुळे ते नाराज आहेत का काय? ते लोकनेते आहेत. येणाऱ्या काळात 1-1.5 वर्ष झालं निवडणुका होऊन, येणाऱ्या 3-3.5 वर्षामध्ये परत त्यांना जनतेचे लोकनेते आहेत, लोकांनी निवडणूक लढवणारी नेते. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात ते लोकनेते म्हणून ते तिथे निवडणूक लढवण्यासाठी ग्रामीण भागातील प्रश्न सोडण्यासाठी तयार आहेत. धन्यवाद. थँक्यू.